नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, राज्य कर्मचाऱ्यांचे सर्व डिसेंबर महिन्याचे वेतनकर्ता निधीचे वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदरच्या निर्णयानुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित करण्यात व वित्त विभागामार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नमूद नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। यामध्ये सर्वसाधारण शिक्षण, प्राथमिक शिक्षण, समग्र शिक्षा अभियान तसेच जनजाती क्षेत्र उपायोजना, समग्र शिक्षा अभियान, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, सचिवालय, सामाजिक सेवा सचिवालय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच क्रीडा व युवक सेवा खेळाडूंना शिष्यवृत्ती व पुरस्कार, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आशियाई खेळामध्ये पदके मिळवणाऱ्या क्रीडापटूंना रोख पारितोषिके आदी लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे। तसेच यामध्ये नमूद करण्यात आले की वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विविध सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेत अग्रिम मंजूर करण्यात येत आहे। तसेच सदरचा निधी या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनेतर सहाय्यक अनुदानाकरता खर्च करण्यात यावा असं नमूद करण्यात आलं आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।